वृत्तपत्रामध्ये आज आपण माळुंगे या ठिकाणी आलेलो आहोत आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी RPIचे काही पदाधिकारी या ठिकाणी जमलेले पाहायला भेटतात। एकंदरीत घटनाक्रम काय आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या माळुंगे पोलीस स्टेशनला कशासाठी जमलेला आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती द्या। मी बाळासाहेब भागवत, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नेते आठवले साहेब यांचा कार्यकर्ता। माळुंगे पोलीस स्टेशनला जे आम्ही आलेलो आहे त्याचं कारण आहे की साळवे कुटुंबावरती अन्याय झालेला आहे। इथले गावगुंड जे आहेत शिंदे म्हणून ते 2-4 जण आहेत, त्यांनी त्यांचं घर मोडून स्वतःच्या गाड्याला पार्किंग केली। मातंग समाजाचं कुटुंब आहे आणि त्यांना सांगितले की कुठं जायचं तिथं जावा, तुम्हाला काय करायचे करा, पोलिसाकडे जावा, कुठेही जा, काय होत नाही अशा पद्धतीची धमकी दिली। आणि त्यांना 5-6 महिने झाले हे झाल्यामुळं, पण ते जेव्हा आमच्याकडं कुटुंब आलं त्यावेळेस आम्हाला कळालं की मग आम्हाला कळाल्याच्यानंतर आम्ही पोलिसांशी संपर्क साधला। कार्यकर्त्यांनी आमचं इथं आंदोलन झालेलं त्यांच्या बाबतीत, त्यांना जर न्याय मिळत नसेल तर DCP पुढं परत आंदोलन होईल। ते माळुंगे पोलीस स्टेशनच्या पुढे झालेलं आहे आणि जर ऐकलं नाही, या महाराष्ट्रामध्ये मातंगाचं आमच्या मातंग समाजाच्या मुलाचा मर्डर झाला आणि दलित समाजाचे यांचे बलात्कार व्हायलेत, हे व्हायलेत, ही वाढायला लागले, हे थांबलं नाही तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि पोलिसांना तसं कदम साहेब म्हणले की आम्ही कारवाई करू, सूर्यवंशी म्हणले जर कारवाई नाही केली तर आम्ही काही गप असणार नाही, त्यांची जागा त्यांना खुली करून दिली पाहिजे। आणि अशा जाती जी आहेत असले जातीवादी ह्यांना जेलच्या आत घालं पाहिजे, ह्यांना जरा काय येरवड्यामध्ये पाठवलं पाहिजे, असे परत होता का म्हणे। त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे इथं, आम्ही अजिबात घाबरणार नाही, आम्ही लढाई पॅंथरपासून रस्त्यावर करणारे लोक आहोत। त्यांनी आम्हाला कमजोर नाही समजायचं। कुठल्याही जाती धर्माचा भोजनांचा माणूस असो, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर आल्याशिवाय राहणार। आठवले साहेबांची फौज मोठा आहे, या महाराष्ट्रात नव्हतं देशामध्ये माहीत आहे। कुठल्याही जाती धर्मावर अन्याय झाला तर आम्ही अजिबात कदाची थांबणार नाही। जर आता न्याय मिळत नसेल तर आमचं नियोजन पुढलं मोर्चाचं आहे, ते बी जबरदस्त मोर्चाचं आहे। आणि म्हणून मला सांगायचं आहे, महाराष्ट्राचे आमचे दत्ता गायकवाड उपाध्यक्ष आहेत व्यापारी संघटनेचे, आमच्या पिंपरी-चिंचवड शहराचे इलास कांबळे इथं उपस्थित आहेत, अध्यक्ष आहेत ते। आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश चिमकर साहेब आहेत, मुक्तर साहेब पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष। आमचे सगळे नेते मंडळी आणि तमाम इथं आया बहिणी आल्या होत्या। उन्हातानात इथं आम्ही येणार, आम्हाला उन्हातानात आमच्या गोरगरिबावर अन्याय झालाच यावं लागतो। आम्हाला म्हणले की आंदोलन करायचं नाही, इथं तुम्हाला करता येणार नाही, तरी आम्ही आंदोलन करणार, तुम्हाला अटक करायचे करा, काय करायचे करा, आम्ही आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही। रात्री आम्हाला सांगितले की आंदोलन करा, हे करा, आमच्याकडे भले भले लोक लावले, आम्हाला तिथे अटक करा म्हणून आम्ही तिथे येणार आहे। आम्ही भेणारी अवलाद नाही, बाबासाहेबांच्या विचाराची अवलाद आहे, म्हणून मला आम्हाला छेडण्याची कोशिश नाही करावी। म्हणून मी सांगतो जातीवाद्याला, यारो मत छोडो हमको, वरना कपड़ों की तरह फाड़ डालेंगे, लोग मुर्दे ही गाड़ते, हम जिंदा ही गाड़ डालेंगे। अगर समाज को तकलीफ हो जाएंगी तो हम किसको ही नहीं छोड़ेंगे। ये बाबासाहेबांची औलाद आहे, आम्ही कधी थांबणार नाही रस्त्यावर आल्याशिवाय, हा त्यांना इशारा आहे। आणि मीडियावाले बी आले, तुम्ही आलात, या गोरगरिबाला आणि या साळवे कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घेतली। तुमच्याही खऱ्या दृष्टीनं मीडियावाल्यांनी आम्हाला आमच्या आंदोलनाची दखल घेतली, चॅनेलवाले जेवढे आले त्यांनाही खरं समजतो की तुम्ही खऱ्या दृष्टीनं ह्या गरिबाचं पायी आलात, हे उचलून बातमी धरली, हे सगळं मीडियाला येतंय, त्या गरिबाला न्याय मिळेल, तुमचाही सहभागामुळं हा न्याय मिळणार आहे साळवे कुटुंबाला। मी एवढंच बोलतो आणि इथं थांबतो। जय भीम, जय भारत। साहेब, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दलितावर अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात, त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस दलित पॅंथरचं जाळं होतं त्यावेळेस कोणाची हिंमत नव्हती की गोरगरिबावर अन्याय करायची। आता पुन्हा तो पॅंथरचा काळ
या ठिकाणी सर्व उपस्थित हे पॅंथर आहेत, त्या काळाचे भागीदार आहेत, त्या क्षणाचे भागीदार आहेत. यांनी रोडवरती उतरून संघर्ष केला आहे, रात्र दिवस एक करून संघर्ष केला आहे. पुन्हा या पॅंथरची चळवळ उभी करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांनी विसरू नये की अजून पॅंथर हा जिवंत आहे आणि या ठिकाणी समाजाला न्याय भेटल्याशिवाय तो शांत बसणार नाही. यातून मी एवढं सांगू इच्छितो. साहेब, तुम्हाला न्याय नाही भेटलं, पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आज या कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं घर त्याला मिळालं पाहिजे. जर घर त्याचं त्याला नाही मिळालं तर मी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष या नात्यानं मी पिंपरी चिंचवड शहर विभागामध्ये फार मोठं आंदोलन उभा केल्याशिवाय मी राहणार नाही. जोपर्यंत ह्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका सोडणार नाही. आणि असे जे गावगुंड असतात, हे जे जाती वर्णव्यवस्थेच्या विचारसरणीतून ह्यांची निर्मिती झालेली असती आणि तो त्यांनी डोळ्यासमोर धरून एक मातक कुटुंबावरती हा अन्याय केलेला आहे. आणि हा अन्याय आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आता आहोत, पण पूर्वी आम्ही भारतीय दलित पॅंथरचे कार्यकर्ते आहोत. 1978पासून अशाच अन्यायाविरोध आमचे लढे फार मोठे मोठे झालेले आहेत आणि ह्यापुढे आम्हाला करण्याची वेळ आली तरी आम्ही चालेल, पण अशा पद्धतीने आम्ही लढे लढू आणि त्या कुटुंबावरचा जो अन्याय झालेला आहे त्याला आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढीच माझी भूमिका राहील. वतीला आणि यांच्या मागणीला ही मागणी राखते. त्या कुटुंबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात आणि या विचाराच्या लोकांना अद्यापही यांनी त्रास दिला नाही पाहिजे. एक मातंग समाज कुटुंब तिथं गरीब असलं म्हणून काय झालं, त्यांना स्वाभिमानी जगायचा अधिकार दिलेला आहे. अशा याच्यात आम्ही खेड तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या सहकाऱ्यांबरोबर आम्ही कायमस्वरूपी ठाम राहणार आहोत.